वास्तुशास्त्र हे आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींना दिशा देणारं शास्त्र मानलं जातं. घराची सजावट असो किंवा घरातील लहान सहान वस्तू, प्रत्येक गोष्टीचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो असं मानलं जातं. यामध्ये घड्याळाचाही महत्त्वाचा समावेश होतो. घड्याळ हे फक्त वेळ दाखवण्यापुरतं मर्यादित नसून ते घरात येणाऱ्या ऊर्जेलाही प्रभावित करतं. जर तुम्ही योग्य दिशेला आणि योग्य रंगाचं घड्याळ भिंतीवर लावलं तर घरात आनंदी आणि प्रसन्न वातावरण तयार होतं. कुटुंबात सुख शांती टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी लावलेलं घड्याळ हे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करत असतं आणि घरातील वातावरण अधिक उत्साही व समाधानकारक बनवतं. चला तर मग जाणून घेऊयात की घड्याळ नेमकं कोणत्या दिशेला लावावं, कोणत्या दिशेला लावू नये याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बघा मंडळी, आपल्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ कधीही ठेवू नये. कारण बंद पडलेलं घड्याळ म्हणजे थांबलेला वेळ आणि थांबलेली प्रगती याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि कामामध्ये अडथळे येऊ शकतात. तसेच घरातील लोकांच्या आयुष्याची प्रगती मंदावते, संधी कमी होतात असेही मानलं जातं. म्हणूनच घरात जर एखादं घड्याळ बंद पडलेलं असेल तर ते लगेच दुरुस्त करून चालू करावं किंवा मग घरातून त्याला काढून टाकावं. त्याचबरोबर बघा, काही जणांच्या घरामध्ये घड्याळीचा काटा हा 5 मिनिटांनी किंवा 10 मिनिटांनी मागे असतो. असं मानलं जातं की मागे असलेलं घड्याळ म्हणजे आयुष्यात मागे पडणं, कामामध्ये उशीर होणं आणि प्रगती मंदावणं याचं प्रतीक असतं. त्यामुळे घरात किंवा ऑफिसमध्ये घड्याळ नेहमी योग्य वेळ दाखवणारं असावं, हेच शुभ मानलं जातं. आता बघा, वास्तुशास्त्रानुसार घरात किंवा ऑफिसमध्ये घड्याळ लावण्यासाठी पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते. कारण पूर्व ही सूर्य उगवण्याची दिशा असल्यामुळे नव्या सुरुवातीचं आणि प्रगतीचं प्रतीक मानली जाते. त्यामुळे जर तुम्ही घड्याळ पूर्व दिशेला लावलं तर जसं रोज सूर्य उगवतो तसंच तुमच्या आयुष्यातही प्रगतीच्या नव्या संधी निर्माण होतात. घरातील कुटुंब प्रमुख असो किंवा इतर सदस्य, सर्वांना त्याच्या कामात यश मिळण्यास मदत होते. याशिवाय पूर्व दिशा मुलांच्या अभ्यासासाठीही चांगली मानली गेली आहे. या दिशेला घड्याळ लावल्याने घरातील वातावरण संतुलित राहते, मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे घरात आनंद आणि उत्साह कायम राहतो. त्याचबरोबर बघा, उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते आणि ती धन, भाग्य व समृद्धीचं प्रतीक समजली जाते. त्यामुळे जर तुम्ही घरात किंवा ऑफिसमध्ये उत्तर दिशेला घड्याळ लावलं तर आर्थिक स्थिरता निर्माण होण्यास मदत होते आणि धनवृद्धीचे मार्गही खुलतात असं मानलं जातं. विशेषतः व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी ही दिशा खूपच शुभ मानली जाते, कारण ती प्रगती आणि नवनवीन संधीकडे घेऊन जात असते. उत्तर दिशेला लावलेलं घड्याळ व्यक्तीला वेळेचं महत्त्व जाणून देतं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास प्रेरित करतं. तसेच या दिशेमुळे घरात शांतता, प्रेम आणि आपुलकीचं वातावरण टिकून राहतं. पती पत्नीमध्ये समजूतदारपणा वाढतो आणि नात्यातील तणाव कमी होण्यास मदत होते असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. आता बघा, वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ लावणं टाळावं, कारण ही दिशा अशुभ मानली जाते. दक्षिण दिशा ही यमाची दिशा समजली जात असल्यामुळे या बाजूला घड्याळ लावल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे पश्चिम दिशेलाही घड्याळ लावणं फारसं शुभ मानलं जात नाही. असं म्हणतात की या दिशेला घड्याळ लावल्यास आयुष्यात येणाऱ्या चांगल्या संधींमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि प्रगतीचा वेग कमी होऊ शकतो. म्हणूनच वास्तुशास्त्रात घड्याळ नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेलाच लावण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनतं आणि आयुष्यात प्रगतीच्या नव्या संध्या निर्माण होण्यास मदत होते. म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार घड्याळ नेहमी योग्य दिशेलाच लावावं. छोटासा बदल असला तरी त्याचा परिणाम आपल्या घराच्या वातावरणावर आणि आपल्या आयुष्यावर नक्कीच दिसून येतो. तुमच्या घरात घड्याळ कोणत्या दिशेला आहे हे एकदा नक्की तपासा. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.